नमस्कार, मी युगांतर लोकअपेक्षा न्यूजच्या विशेष कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे। पहिल्यांदा मी आपणा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लोकअपेक्षा न्यूजवर आज आले आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत प्राध्यापक डॉक्टर अनंत राऊत। आज ते आपणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला दिलेल्या सांस्कृतिक दिशा या विषयावर व्याख्यान देणार आहेत। चला तर मग पाहूया आजचा विशेष कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या सांस्कृतिक दिशा। नवभारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं मी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला दिलेल्या सांस्कृतिक दिशा या विषयावर आज मी आपल्याशी बोलतो। बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला दिलेल्या सांस्कृतिक दिशा हा विषय लक्षात घेत असताना पहिल्यांदा आपल्याला संस्कृती कशाला म्हणावं हे लक्षात घेतलं पाहिजे। तर मी संस्कृतीची अशी व्याख्या करतो की पृथ्वीवरील मानवानं आपलं सारच्या सारं जीवन सुंदर आणि सुखी बनवण्याच्या हेतून ज्या भौतिक आणि मानसिक गोष्टींची निर्मिती केली त्या साऱ्याच्या साऱ्या गोष्टींना संस्कृती असं म्हणता येऊ शकतं। संस्कृतीमध्ये धर्म, कला या सर्व गोष्टींचा समावेश होतो। त्याचबरोबर भौतिक संस्कृतीमध्ये विशेषतः माणसानं निर्माण केलेलं पहिलं चाक, गाड्याचं म्हणा, गाडीचं म्हणा, या चाकापासून ते आजच्या अतिवेगानं धावणाऱ्या विमानाचं चाक इथपर्यंत ज्या अनेकविध वस्तू निर्माण केल्या त्या साऱ्यांचा समावेश भौतिक संस्कृतीमध्ये होतो। संगीत कला, चित्रकला, शिल्पकला, नृत्यकला, नाट्यकला, साहित्यकला हा सारा संस्कृतीचा भाग आहे। धर्म, रूढी, परंपरा हा देखील साराच्या सारा संस्कृतीचा भाग आहे। आणि संस्कृतीमध्ये प्रामुख्यानं धर्म हा एक महत्त्वपूर्ण ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचा घटक राहिलेला आहे। हा जो संस्कृतीचा भाग आहे ही संस्कृती कायम शुद्ध राहील, तिच्यात कुठल्याच विकृती घुसणार नाहीत असं काही म्हणता येत नाही। संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये, धर्माच्या क्षेत्रामध्ये चांगल्या हेतूने निर्माण केलेल्या गोष्टींमध्ये देखील नंतरच्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या विकृती निर्माण होऊ शकतात। आणि जेव्हा विकृती निर्माण होतात तेव्हा त्या विकृती माणसासाठी घातक ठरू लागतात। आणि जेव्हा या विकृती माणसासाठी घातक ठरायला लागतात तेव्हा त्या विकृतींच्या विरुद्ध माणूसच बंडखोरी करून उठायला लागतो। आपल्या देशाची संस्कृती ही समृद्ध संस्कृती आहे तशी, आणि ही संस्कृती संमिश्र स्वरूपाची आहे। भारतीय संस्कृतीचे प्रमुख दोन पैलू आहेत, एक वैदिक संस्कृती आणि दुसरी अवैदिक संस्कृती। वैदिक संस्कृतीमध्ये वेद, उपनिषद, पुराण, रामायण, महाभारत आदी महाकाव्य या गोष्टींचा समावेश होतो। तर अवैदिक संस्कृतीमध्ये चार भाग, बुद्ध, जैन, वीरशैव, महानुभाव, त्याचबरोबर
खालसापंत या साऱ्या गोष्टींचा अवैदिक गोष्टींच्या मध्ये, अवैदिक संस्कृतीच्या मध्ये समावेश होतो. आपल्या देशामधल्या वैदिक संस्कृतीमध्ये विशेषतः मोठ्या प्रमाणामध्ये विकृती निर्माण झालेल्या दिसतात आणि त्याच्या मुळातच काही विकृती निर्माण होतील अशा प्रकारचे घटक राहिलेले दिसतात. वैदिक संस्कृती ही यज्ञ संस्कृती आहे. यज्ञ संस्कृती ही हिंसक संस्कृती आहे. या हिंसक संस्कृतीमध्ये सुरापान आहे, भोगवाद आहे, चंगळवाद आहे, कर्मकांडाचा प्रकार आहे आणि अशा प्रकारच्या संस्कृतीमध्ये या घटकांच्यामुळे नंतरच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात अनेकविध विकृती निर्माण झाल्या आणि अशा प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या विकृती या संस्कृतीमध्ये निर्माण झाल्या, त्या विकृतींच्या मुळे या वैदिक संस्कृतीच्या विरोधामध्ये अगदी प्राचीन कालखंडापासून बंडखोरी सुरू झालेली आपणाला दिसून येते. मुळातच काही विषमतावादी, अंधश्रद्धामूलक, हिंसक स्वरूपाचे घटक या वैदिक संस्कृतीमध्ये राहिलेले आहेत. वेदांमधलं पुरुष सूक्त, हे पुरुष सूक्त जे आहे ते पुढील काळामधील अनेक स्वरूपाच्या विकृतीचं मूळ आहे असं या संदर्भामध्ये आपणाला म्हणता येऊ शकतं. काय आहे हे पुरुष सूक्त? हे पुरुष सूक्त ब्राह्मणोश्य मुखमाशीद बाहुराजन्यकृतः उरु तदस्य यद्वैश्यः उरु तदस्य यद्वैश्यः पदभ्याम शूद्रो अजायत. हे ऋग्वेदामधलं जे पुरुष सूक्त आहे, हे पुरुष सूक्त या विश्वातील माणूस जातीची निर्मिती कशा पद्धतीने झाली याची मांडणी करणार, एक उत्पत्ती मांडणार, उत्पत्तीचा सिद्धांत मांडणार हे पुरुष सूक्त आहे. या पुरुष सूक्तामध्येच वर्ण व्यवस्थेची मुळं आहेत. ब्राह्मण हे ब्रह्मदेवाच्या मुखातून जन्माला आले, क्षत्रिय हे बाहूतून जन्माला आले, वैश्य हे कमरेतून जन्माला आले आणि शूद्र हे त्याच्या पायातून जन्माला आले. असं एक जगामध्ये, विश्वामध्ये कुठंही न दिसणार अशा प्रकारचं विचित्र प्रकारचं बाळंत होणं या पुरुष सूक्तामध्ये मांडलेलं आहे आणि इथूनच पुढच्या काळामध्ये अनेक प्रकारचे अनर्थ सुरू झालेले आपणाला दिसून येतात. या संस्कृतीमध्ये देवधर्माच्याच नावानं अनेक प्रकारच्या विकृती निर्माण झालेल्या आपणाला दिसून येतात. वर्णव्यवस्थेचं रूपांतर पुढे जाती व्यवस्थेमध्ये झालं. वर्णव्यवस्था जन्माधिष्ठित केली गेली आणि जाती व्यवस्थेच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या विकृती भारतीय संस्कृतीमध्ये निर्माण झाल्या. कोणकोणत्या विकृती निर्माण झाल्या? या वर्ण जाती व्यवस्थेने रोटी बंदी, बेटी बंदी, व्यवसाय बंदी, ज्ञानबंदी आणि शस्त्रबंदी, शूद्र म्हणवल्या जाणाऱ्या माणसांवरती लादली. ही जी बंधनं लादली, या बंधनांनी भारत भूमीचं प्रचंड मोठं नुकसान केलेलं आहे. धर्माच्या नावाने जे संख्येनं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, त्या माणसांवर ज्ञानबंदी, शस्त्रबंदी, व्यवसाय बंदी लादण्याने भारतामधील
बुद्धिबळ आणि बाहुबळ विकसित होऊ शकलं नाही. भारतामधलं बुद्धिबळ आणि बाहुबळ विकसित होऊ शकलं नाही म्हणून माणसासारखा माणूस इथे हीन दीन बनवला, लाचार बनवला, अस्पृश्य बनवला. जन्मतः कुणीही हीनदीन नसतो, जन्मतः कुणीही लाचार नसतो. प्रत्येक जण जन्माला येत असताना सोबत मेंदूचं बळ आणि बाहूचं बळ घेऊन येत असतो. ज्या देशाची संस्कृती, ज्या देशाचा धर्म, ज्या देशाची परंपरा देशातल्या साऱ्याच्या साऱ्या माणसांना मेंदूचं आणि बाहूचं बळ विकसित करण्याची मुक्त संधी देत असते, त्या देशाचा सर्व अंगांनी मोठ्या प्रमाणामध्ये विकास होत असतो. परंतु आपल्या देशातल्या वैदिक संस्कृतीनं घाणेरडा पाया घातला, निसर्ग नियमांच्या विरुद्ध जाणारा पाया घातला आणि या देशाचं बाहुबळ आणि मेंदूचं बळ त्याची हजारो वर्षे कत्तल केली. समग्र देशाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. परकीय आक्रमण जेव्हा या देशामध्ये झाली तेव्हा परकीय आक्रमणाच्या वेळी या देशाचा पराजय झाला. या पराजयाला इथली भेदाभेदाची नीती, ज्ञानबंदी, शस्त्रबंदी, माणसाला माणसापासून तोडणारी फोडणारी वर्णजाती व्यवस्था आहे. ही आपल्या देशातली विकृती आहे. या विकृतीच्या विरुद्ध प्राचीन कालखंडामध्ये, मध्ययुगीन कालखंडामध्ये आणि आधुनिक कालखंडामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये बंडखोरी झालेली दिसते. प्राचीन कालखंडामध्ये चार्वाकांनी बंडखोरी केली, बुद्धांनी बंडखोरी केली, त्याचबरोबर जैनांनीही वेगळ्या पद्धतीनं, भगवान महावीरांनी वेगळ्या पद्धतीनं विचार मांडण्याचा प्रयत्न केला. मध्ययुगीन कालखंडामध्ये वारकरी संप्रदायानं काहीशी मर्यादित स्वरूपाची बंडखोरी केली. वीरशैव पंथानं एक फार प्रभावी अशा प्रकारची बंडखोरी केलेली आपल्याला दिसून येते. खालसा पंथानं सुद्धा विषमतावादी परंपरेला विरोधी भूमिका घेऊनच स्वतंत्र काही विचारधारा मांडण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी साऱ्या मावळ्यांना घेऊन, बहुजनांना घेऊन एका जुलमी राजवटीच्या विरोधामध्ये लढून एक नवराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पेशवाईमध्ये पुन्हा जुनी वर्ण व्यवस्था, जुनी जाती व्यवस्था अगदी काटेकोरपणानं इथं कार्यरत होऊ लागली आणि इंग्रजांच्या आगमनानंतर पुन्हा नव्यानं नव्या विचाराचं वारं भारतामध्ये व्हायला लागलं. त्यातून काही परिवर्तनवादी चळवळी निर्माण झाल्या. या सर्वांचा उल्लेख मी करत बसत नाही. आपणाला प्रामुख्यानं बाबासाहेब आंबेडकरांनी सांस्कृतिक दिशा काय भारताला दिलेल्या आहेत, त्या कशा स्वरूपाच्या आहेत, याच्यावर आपणाला आजच्या व्याख्यानामध्ये भर द्यायचा आहे. इंग्रजांच्या आगमनामुळे इथे महात्मा ज्योतिराव फुले निर्माण होऊ शकले आणि इंग्रजांच्या आगमनामुळेच भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महामानवाचा उदय होऊ शकला. का? इंग्रज आल्यानंतरच इथल्या ब्राह्मणी धर्मानं शूद्र आदी अतिशूद्र ठरवलेल्या माणसांवर लादलेली ज्ञानबंदी आणि शस्त्रबंदी उठू शकली. ही ज्ञानबंदी आणि शस्त्रबंदी होती त्या काळामध्ये. अनेक प्रज्ञावंत, अनेक प्रतिभावंत या देशामध्ये झाले, परंतु त्यांना अंकुराच्या अवस्थेतच इथल्या या घाणेरड्या संस्कृतीनं खुडून टाकलेलं आहे, अत्यंत दुष्कृत्य केलेलं आहे. हे दुष्कृत्य इंग्रज आल्यामुळे इथे थांबू शकलं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या सारखा महामानव भारत भूमीवरती संपूर्ण जगामध्ये प्रभाव टाकेल अशा प्रकारचं
उत्तुंग कर्तृत्व गाजवू शकला. बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तिमत्व भारतीय संस्कृतीमधील विकृतींचा शोध घेणार, भारतीय संस्कृतीमधील केवळ विकृतींचाच शोध घेणारं हे व्यक्तिमत्व नाही, तर भारतीय संस्कृतीमधील सुजलाम सुफलाम उत्तमाति उत्तम गोष्टींचाही शोध घेणारं हे व्यक्तिमत्व आहे. या देशातले अनेक लोक आजही बाबासाहेब आंबेडकरांच्याकडं फार पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनातून बघतात. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे नकारवादी आहेत, बाबासाहेब आंबेडकर म्हणजे खोडून काढणारे आहेत. अरे मानवतेला जे जे घातक असतं, मानवाच्या विकासाच्या जे जे आड येत असतं, त्याला कवटाळून बसून मानवाचा विकास होऊ शकतो काय? आपण जरा विचार करा. एखाद्या जमिनीमध्ये जर तुम्हाला उत्तम जोंधळ्याचं पीक घ्यायचं असेल, उत्तम असं गव्हाचं पीक घ्यायचं असेल, आणि त्या जमिनीत जर काट्याकुट्याची खुरटी झाडं उगवलेली असतील, हरळी कुंदाची मुळं खोलवर गेलेली असतील, आणि तशाच अवस्थेत त्या जमिनीमध्ये मी शुद्ध अशी बीज, पक्व अशी सकस अशी बीज पेरतो आणि त्याचं उत्तुंग पीक घेतो, उत्तम पीक घेतो, असं म्हटलं तर घेता येईल का? नाही घेता येणार. बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संस्कृतीमध्ये जी विकृतीची काटेरी खुरटी किरटी घाणेरडी झुडपं निर्माण झालेली होती, ती झुडपं उखडून काढावीच लागणार होती. नांगरणी केल्याशिवाय, झुडपं उखडून काढल्याशिवाय नव्या बीजांची पेरणीच करता येत नसते. हे स्वानुभवानं बाबासाहेब आंबेडकरांना कळलेलं होतं, आणि स्वानुभवानं बाबासाहेब आंबेडकरांना हे कळलेलं होतं, म्हणून त्यांना प्रारंभीच्या काळामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये काय काय विकृती आहेत त्या शोधाव्या लागल्या आणि त्यावरती हल्ले चढवावे लागले. हे हल्ले कुणाला तरी दुखवण्यासाठी नाही, कुणाला तरी हिनवण्यासाठी नाही, कुणाला तरी हीन लेखण्यासाठी नाही, तुच्छ लेखण्यासाठी नाही. हे हल्ले संस्कृतीमध्ये घुसलेल्या घाणेरड्या विकृती माणसासारख्या माणसाची विटंबना करणाऱ्या होत्या. माणसाच्या प्रतिभेचे, शौर्याचे, धैर्याचे अंकुर करपून टाकणाऱ्या होत्या. भारताचं बळच खुडून टाकणाऱ्या होत्या. भारताची बुद्धीच खुडून टाकणाऱ्या होत्या. समग्र भारताचा विकास खुंटवणाऱ्या होत्या. संस्कृतीमध्ये घुसलेल्या ज्या गोष्टी समग्र भारताचा विकास खुंटवून टाकतात, त्या गोष्टींचा आंधळा गौरव करणं हा मूर्खपणा असतो, हे बाबासाहेबांच्या सारख्या प्रकांड पंडिताला अनुभवातूनच कळलेलं होतं. आणि त्या विकृतींचा या देशातला खूप मोठा समाज बळी ठरलेला होता. म्हणून त्या विकृतींवर हल्ले करणं, घाणेरडी काटेरी झाडं झुडपं उखडून काढणं अपरिहार्य होतं. पण बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ उखडून काढण्याचं, खोडण्याचं, नकाराचं काम केलेलं नाहीये. केवळ विद्रोही भूमिका घेतलेली नाहीये. विद्रोह हा केवळ नकार देणारा, बंडखोरी करणारा, सारं काही उद्ध्वस्त करणारा नसतो. बाबासाहेब आंबेडकर या देशातली विद्रोही महामानव
काळजामध्ये एक करुणेचा झरा घेऊन वावरणारे महामानव होते. या देशातल्या संस्कृतीमध्ये घुसलेल्या विकृती या देशातल्या बहुसंख्य माणसांना पीडा देत होत्या. त्यांचे माणूस म्हणून निसर्गता असलेले जे हक्क होते ते सारेच्या सारे हक्क हिरावून घेत होत्या. म्हणून या माणसांच्या बद्दलचा एक कळवळा, एक करुणा बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये वास करत होती. आणि या माणसांची संख्या थोडी थोडकी होती का? कोट्यावधी माणसं होती. विकृती तरी किती असावी? या संस्कृतीत घुसलेल्या वर्णजाती व्यवस्थेच्या विकृतीने माणूसच माणसात राहू दिला नाही. माणसातला माणूसच मारून टाकलेला होता. माणसाचे असंख्य तुकडे केलेले होते. जाती तरी किती असाव्यात? पोट जाती तरी किती असाव्यात? केवळ ब्राह्मण म्हणजे सर्वश्रेष्ठ असतात आणि बाकीचे मात्र सगळे नालायक असतात, हे गृहीतकच चुकीचं होतं पूर्णपणानं. आणि या चुकीच्या गृहीतकानं या देशात हजारो वर्ष अनर्थ केले. अनर्थ, ते अनर्थ बाबासाहेबांना थांबवायचे होते आणि समग्र भारताला बलशाली बनवायचं होतं. तुम्ही जरा लक्षात घ्या, देश म्हणजे कोण असतो हो? देश म्हणजे रूढी परंपरा, देश म्हणजे नद्या, देश म्हणजे पर्वत, देश म्हणजे नुसती जमीन, असं असतं का? देश म्हणजे केवळ एवढंच नसतं, हे देशाचे घटक आहेत, पण देश म्हणजे देशातली समग्र जनता, देशाचे नागरिक, देशाची प्रजा म्हणजे देश. पण वर्ण जाती व्यवस्था काय मानत होती? केवळ उच्च वर्णातले ब्राह्मण म्हणजे देश, मूठभर क्षत्रिय म्हणजे देश, जो श्रीमंतांचा, प्रस्थापितांचा, धनदांडग्यांचा, जातदांडग्यांचा वर्ग आहे तो म्हणजे देश, त्यांचं हित म्हणजे देशाचं हित. असं कुठं असतं काय? देशातली समग्र जनता म्हणजे देश, देशातल्या समग्र जनतेचं हित म्हणजे देशाचं हित, देशातल्या समग्र जनतेचा विकास म्हणजे देशाचा विकास. हे उत्तम असं सांस्कृतिक सामाजिक तत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना इथे प्रस्थापित करायचं होतं. आणि त्यासाठी म्हणून त्यांनी भारताला एक नवी संस्कृती देण्याचा प्रयत्न केला. संस्कृती ही शोषण करणारी नसते, पण इथल्या वैदिक संस्कृतीमध्ये शोषणाचे घटक होते. संस्कृती ही माणसाला तुच्छ लेखणारी नसते, माणसाचे हक्क हिरावणारी नसते. संस्कृती ही आंधळ कर्मकांड करायला लावणारी जर संस्कृती असेल तर ती संस्कृती नसून विकृतीच असते. अशा प्रकारच्या अनेकविध विकृती भारतामध्ये निर्माण झालेल्या होत्या आणि म्हणून त्या संपूर्ण विकृती संपवणं गरजेचं होतं. त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपली वाणी, आपली लेखणी, रस्त्यावर केल्या गेलेल्या चळवळी, गोलमेज परिषदांमध्ये मांडलेल्या भूमिका आणि अखेरता भारताला दिलेलं संविधान, सर्व माणसांना समान मानणारं, सर्व माणसांच्या कल्याणाचा विचार करणारं संविधान, या प्रक्रियेतून बाबासाहेब आंबेडकरांनी नवा भारत घडवण्याच्या दिशा दिलेल्या आहेत. आपणाला आज सर्व गोष्टींवर बोलायचं नाही, सांस्कृतिक दिशांच्या संदर्भामध्ये प्रामुख्यानं बोलायचं आहे. काय स्थिती होती आधीच्या काळात भारतीय माणसांची, हिंदू ज्यांना म्हटलं जातं त्या माणसांची प्रामुख्यानं? तर अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा, अनेक प्रकारची कर्मकांड, पारलौकिकतावाद
इथं प्रचंड मोठं दारिद्र्य, शौर्य, धैर्य सगळं संपलेलं आणि गुलामीच्या अवस्थेत देश येऊन पडलेला. आणि गुलामीच्या अवस्थेत देश, जे परकीयांचे गुलाम ते स्वकीयांना गुलाम करणारे असतात. धर्मव्यवस्था माणसांना इथल्या गुलाम करते. अशा प्रकारची घाणेरडी धर्मव्यवस्था भारतामध्ये राहिली. आणि मग त्या घाणेरड्या धर्मव्यवस्थेतल्या घाणीला घाण म्हणू नये, तर तिला काय सुगंध येतोय असं म्हणायचं काय? ते म्हणावंच लागणार. ते झाकून ठेवून ते संपणार नाही. ते उघडं काढावं लागणार, ते उघडून काढावं लागणार. त्याच्यावरती नव्या औषधांची फवारणी करावी लागणार. हे सारं बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत यासारख्या नियतकालिकांमधून हे केलं. मुक्यांना वाचा दिली, लंगड्यांना पाय दिले, असा हा महामानव आहे. आणि हे मुके, लंगडे, खुळे हे लोक केवळ अस्पृश्य वर्गातले होते असं तुम्ही समजू नका. या देशात अनुसूचित जाती, इतर मागास वर्ग, अल्पसंख्य, आदिवासी यांची कोट्यावधी संख्येनं असलेली ही जी माणसं आहेत, या साऱ्याच माणसांचे हक्क कमी अधिक प्रमाणामध्ये इथल्या व्यवस्थेनं नाकारलेले होते. आणि या साऱ्याच माणसांच्यासाठी लढलेला हा महामानव आहे. हे या देशातल्या प्रत्येक माणसानं, प्रत्येक स्त्रीनं गंभीरपणानं लक्षात घेतलं पाहिजे. काय स्थिती होती स्त्रियांची? तमाम स्त्रिया, अगदी ब्राह्मण कुटुंबातल्या स्त्रीसह बहुजन समाजातल्या साऱ्याच्या साऱ्या स्त्रिया पुरुषांच्या गुलाम होत्या. चूल आणि मुलामध्ये बंदिस्त केलेल्या होत्या. शिक्षणाचा अधिकार नाकारलेला होता. आईवडिलांच्या संपत्तीमध्ये अधिकार नाकारलेला होता. आणि छळ प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सहन करावा लागत होता. या स्त्रियांची बाजू घेऊन पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु महात्मा ज्योतिराव फुले पुढे आले. आणि त्याच गुरुचा संदेश घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल मांडलं. हे ब्राह्मण स्त्रीसह सर्व जाती धर्मातल्या स्त्रियांच्या उद्धारासाठीचं हिंदू कोड बिल मांडलं. ते मंजूर होत नाही तर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. हे तमाम भारतीय स्त्रियांनी लक्षात घेतलं पाहिजे. स्त्रियांचे मानवी हक्क नाकारणारी ही संस्कृती, खरं म्हणजे ती विकृती, ही विकृती नाहीशी करणारा आणि स्त्री पुरुष समतेची संस्कृती भारताला बहाल करणारा हा महामानव आहे. हे भारतातल्या प्रत्येक स्त्रीनं गंभीरपणानं समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. मी काही ठळक बाबीवरती बोलणार आहे, कारण बारीक बारीक सगळ्याच बाबीवरती बोलू लागलो तर मला वेळ पुरायचा नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांस्कृतिक दृष्ट्या काही नव्या गोष्टी दिल्या. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला सांस्कृतिक दृष्ट्या भारतीय परंपरेमधल्याच प्राचीन कालखंडातल्या काही गोष्टी शोधून काढल्या. आपल्या देशात फार चांगल्या गोष्टी होत्या हो, पण आपल्या देशात असलेल्या चांगल्या गोष्टीला नष्ट करणाऱ्या विकृत वाईट प्रवृत्तीही आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत्या. या ज्या वाईट प्रवृत्ती होत्या त्या वाईट प्रवृत्तीवर बाबासाहेबांनी हल्ले केले. चांगल्या प्रवृत्तीवर मुळीच हल्ले केलेले नाहीत. भारतीय संस्कृतीमधल्या
उत्तमाति उत्तम गोष्टीचा बाबासाहेब आंबेडकरांनी शोध घेतला आणि त्या गोष्टी पुन्हा भारतामध्ये नव्यानं प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. या दृष्टिकोनातून आपण जेव्हा विचार करतो तेव्हा एका अर्थानं, एका चांगल्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकर हे सांस्कृतिक पुनरुज्जीवनवादी आहेत असं म्हणायला हरकत नाही. भारतीय संस्कृतीतला जो सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा भाग होता, जो भारतीय माणसं विसरले होते, तो भाग कोणता? तर तो भाग आहे आपल्या देशातल्या बुद्ध संस्कृतीचा. बुद्ध संस्कृती ही या मातीत उगवलेली संस्कृती आहे आणि ही संस्कृती भारतामध्ये निर्माण झालेल्या अनेकविध सांस्कृतिक परंपरांमधील सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. आता तुम्ही म्हणाल, तुमचं बुद्ध धर्मावर प्रेम असेल म्हणून तुम्ही ते तसं म्हणता, श्रेष्ठ आहे. मी म्हणतो म्हणून श्रेष्ठ म्हणण्याचं काही कारण नाही. श्रेष्ठता, कनिष्ठता, मध्यमता ठरवण्याचे काही सार्वत्रिक निकष असतात. त्या निकषावर तपासून पहा आणि निकषावर तपासून पाहिल्यानंतर त्या निकषावर जे टिकतं ते श्रेष्ठ. उगाच मी म्हणतो, आमका म्हणतो, तमका म्हणतो म्हणून श्रेष्ठ असं त्याच्या संदर्भामध्ये नसतं. काय निकष असतात श्रेष्ठता ठरवण्याचे? संस्कृतीमधील तो भाग जे काही सांगतो ते सत्याच्या, वास्तवाच्या कसोटीवर टिकणार आहे काय? त्याचं उत्तर होय असं एक असेल तर श्रेष्ठ. या निकषावर आपण तपासू. बुद्धांनी जे जे सांगितलं ते वास्तवावर टिकणार आहे का, की कल्पित आहे, की भाकड कथा आहे? प्रत्यक्ष विश्वास ठेवता येणार नाही असं काही सांगितलं का त्यांनी? तर त्यांच्या मांडणीमध्ये ज्याचे पुरावे सापडत नाहीत अशा प्रकारच्या गोष्टी नाही आहेत. आपण जरा तुलनात्मक पद्धतीनं पाहूया. वैदिक हिंदू धर्माचा एक महापुरुष असं सांगतो की मी स्वतःच ईश्वर आहे, ईश्वराचा अवतार आहे. भगवान श्रीकृष्ण मी स्वतःच ईश्वर आहे असं सांगतो. मोहम्मद पैगंबर सांगतात मी अल्लाचा प्रेषित आहे. त्यानंतर येशू ख्रिस्त सांगतात मी गॉडचा पुत्र आहे, त्याचा संदेश घेऊन आलेलो आहे असं म्हणतात. भगवान बुद्ध असं काहीही म्हणत नाही. मी पुत्र आहे, मी दूत आहे, मी प्रेषित आहे म्हणून माझं सांगणं ऐका असं म्हणत नाही. मी माणूस आहे आणि माणूस म्हणून मला हे तत्व जीवनाचं समजलेलं आहे. हे समजलेलं तत्व मी सांगतो म्हणून तुम्ही स्वीकारा असं नाही. मी सांगतो ते तुम्ही तपासा, पटलं तर स्वीकारा, ही ती मांडणी आहे. या मांडणीत अवास्तव असं काय आहे? अवास्तव नाही आहे. कशाला महत्व दिलं? कर्मकांडाला महत्व दिलं का? कुठल्याही कर्मकांडाला महत्व दिलं नाही. मग कशाला महत्व दिलं? मानवी मनाच्या शुद्धतेला महत्व दिलं. मानवी मन शुद्ध झालं पाहिजे.
मानवी मनातले सारेच्या सारे विकार संपले पाहिजेत आणि मानवी मनामधले असलेले जे विकार आहेत सारेच्या सारे, ते विकार कर्मकांड केल्याने संपणार नाहीत. त्यासाठी नीतीनं वागावं लागेल. स्वतःच्या मनाची स्वतःच मशागत करावी लागेल. स्वतःच्या मनावर स्वतःच एक प्रक्रिया करावी लागेल. हे त्यांनी सांगितलं आणि प्रत्यक्ष स्वतः साऱ्यांना अनुभवायला लावलं. 5 शीलं सांगितली, अष्टांग मार्ग सांगितला, 10 पारमिता सांगितल्या. चोरी करू नका, खोटं बोलू नका, व्यभिचार करू नका, जीवहिंसा करू नका, ही शीलं सांगितलेली आहेत. याच्यात असत्य काय आहे, खोटं काय आहे, यालाच महत्व दिलं. आणि तुमच्या मनामध्ये जी तृष्णा आहे, काम क्रोध लोभ मद मत्सर, हे जे विकार आहेत, हे विकार तुमच्या जीवनातल्या दुःखाला कारणीभूत आहेत. तुमचं अज्ञान अविद्या तुमच्या दुःखाला कारणीभूत आहे आणि यामधून तुम्ही बाहेर आलं पाहिजे. त्यासाठी ध्यान मार्ग, त्यासाठी नैतिक आचरणाचा मार्ग स्वीकारला पाहिजे, याचा आग्रह तथागत बुद्धांनी धरला. आता हे प्रत्यक्ष आपण आजमावून पाहायचं, तपासून पाहायचं. जो कोणी हे तपासून पाहतो त्याला हा अनुभव येईल की या दिशेनं वाटचाल केल्याने आपण दुःखातून बाहेर येतो, कल्याणमय मार्गाच्या दिशेने आपली पावलं पडतात. यात अवास्तव काय आहे, हा अनुभव आला तरच ते श्रेष्ठ. प्रत्यक्ष जो वाटचाल करतो त्याला तो अनुभव नक्की येतो, म्हणून ते श्रेष्ठ. श्रेष्ठतेचा दुसरा निकष काय असतो ते मला पटतो, फार भव्य दिव्य दिसतं म्हणून नव्हे. जगामध्ये त्याचा किती प्रभाव आहे आणि जगामध्ये भारतीय संस्कृतीचं काय स्वीकारलं जगानं, तर त्याचं स्वच्छ सूर्यप्रकाशा इतकं उत्तर आहे की भारतीय संस्कृतीतला फक्त बुद्ध जगातल्या वेगवेगळ्या देशांनी मोठ्या प्रमाणात स्वीकारला, दुसरं काहीही स्वीकारलेलं नाही. आपल्या शेजारचा श्रीलंका, थायलंड, म्यानमार, जापान, चायना अशा अनेक देशांनी बुद्ध स्वीकारला. तो बुद्ध त्यांचा नाही, आपला भारतीयांचा आहे. त्यातली तत्व त्यांना पटली म्हणून त्यांनी तो स्वीकारला. आता त्यांच्या पद्धतीनं त्याच्यामध्ये काही मिश्रण नक्कीच त्यांनी केलेली असणार, माणसाची ती प्रवृत्तीच आहे. पण तरीही जगानं बुद्ध स्वीकारला भारताचा आणि जगामध्ये भारताला बुद्धांचा देश म्हणूनच ओळखलं जातं. याचा विसर भारतीय माणसांना पडलेला होता. त्याची आठवण बाबासाहेब आंबेडकरांनी समग्र भारतीयांना दिली आणि शुद्ध आचाराच्या, शुद्ध नैतिकतेच्या, विषमतेला थारा नसणाऱ्या, प्रेम, मैत्री, करुणा, शील, सदाचार, चारित्र्य संपन्नता, सकल जन कल्याणकारिता, बुद्धिवाद, विज्ञानवाद या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवणारा बुद्ध धम्म
हा भारतीय संस्कृतीमधला सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा वारसा आहे आणि ह्या सर्वश्रेष्ठ वारशाचं पुनरुज्जीवन बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. समग्र भारतीयांना बाबासाहेब आंबेडकर सांगतात की भारतीय बांधवांनो, आपल्या देशामध्ये जो सांस्कृतिक वारसा आहे त्या सांस्कृतिक वारशामध्ये चांगल्या गोष्टी आहेत, वाईट गोष्टी आहेत. आपल्याला चांगलं काही करायचं असेल, स्वतःचं कल्याण करून घ्यायचं असेल, स्वतःचा सर्वांगीण विकास करून घ्यायचा असेल तर जे जे भारतीय संस्कृतीमधलं चांगलं आहे ते स्वीकारा आणि उत्तमाति उत्तम बुद्ध धम्म आहे. जो शुद्ध असतो तोच बुद्ध असतो. आपल्या मनामध्ये भ्रष्ट प्रवृत्तीची, लोभाची, लुटारू प्रवृत्तीची, हव्यासाची, तृष्णेची कितीतरी विकृती असते. या साऱ्याच्या साऱ्या विकृतींच्या मधून बाहेर या. शुद्ध मन करा, शुद्ध माणूस व्हा, नैतिक माणूस व्हा, चारित्र्य संपन्न माणूस व्हा. दांभिकता नको, कर्मकांड नको. कर्मकांडानं काहीही साध्य होत नाही याची जाणीव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत बुद्धांचा सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा वारसा पुन्हा एकदा भारत देशासमोर ठेवून या संस्कृतीचं पुनरुज्जीवन करतात. तुम्हाला खरंच स्वतःचं कल्याण करून घ्यायचंय ना, खरंच स्वतःचा विकास करून घ्यायचा आहे ना, तर या बुद्ध संस्कृतीचा स्वीकार करा. तो कर्मकांड करण्यासाठी नाहीये, दुसऱ्या धर्माला हिनवण्यासाठी नाहीये, तर अंतर्बाह्य शुद्धता, स्वतःच्या मनाची, तनाची, वर्तनाची अंतर्बाह्य शुद्धता घडवून आणायची असेल तर या दिशेने वाटचाल करा. हा भारतीय संस्कृतीचा सर्वश्रेष्ठ वारसा आहे. याची जाणीव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समग्र भारतीयांना दिलेली आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी स्वप्न पाहिलेलं आहे, संपूर्ण भारत मला बुद्धमय बनवायचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या सारखा महामानव शेख चिल्ली सारखी प्रत्यक्षात न येणारी स्वप्न कधीही बघत नसतो. जी स्वप्न वास्तवात येतात तीच स्वप्न तो बघत असतो. एकेकाळी भारत बुद्धमय होताच. भारताचा प्राचीन कालखंडातला इतिहास जर आपण लक्षात घेतला तर सम्राट अशोकाच्या काळात जवळजवळ समग्र भारत बुद्धमय बनलेला होता. सम्राट अशोकानं हजारो स्तूप इथे निर्माण केले, त्याचबरोबर इथे शिलालेख निर्माण केले, स्तंभ निर्माण केले आणि संपूर्ण जनतेच्या कल्याणासाठी स्वतःला वाहून घेतलं. तो जो वारसा भारतीय संस्कृतीमध्ये आहे तोच वारसा भारतानं पुरस्कारिलेला आहे. अशोकाचा स्तंभ आपली राष्ट्रीय राजमुद्रा बनलेली आहे. अशोकाचं धम्मचक्र हे आपल्या तिरंग्यावरचं डौलानं विराजमान झालेलं चक्र आहे. चक्र गतिमानतेचं प्रतीक आहे, चक्र विकासाचं प्रतीक आहे. ही प्रतीकं भारतीय संस्कृतीनं स्वीकारलेली आहेत. स्वातंत्र्य लढ्यामधली माणसं ऐरीगैरी नव्हती, संकुचित निव्वळ आजच्यासारखी नव्हती. आज जो संकुचिततावाद मोठ्या प्रमाणामध्ये चाललेला आहे तो भाग नव्हता. भारतीय संस्कृतीतलं जे वास्तवातलं आहे
भारतीय संस्कृतीतलं जे खरोखर समग्र जनकल्याणकारी आहे त्याचा पुरस्कार या स्वातंत्र्य लढ्यातल्या मंडळींनी आपल्याकडे केला. आणि म्हणून हा जो भारतीय संस्कृतीचा वारसा आहे त्या वारशाच्या दिशेनं आपण वाटचाल केली पाहिजे याची जाणीव बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे. दुसरी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली महत्वाची सांस्कृतिक देण. बहुतांश जण या दिशेनं विचार करत नाहीत. मी त्याला सांस्कृतिक देण म्हणतो. कोणती? बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये, मसुदा समितीत आणि एकूण संविधान समितीमध्ये तात्विक, वैचारिक, कायदेशीर, मूल्यात्मक, सर्वसमावेशक अशा प्रकारचं वैचारिक नेतृत्व करून भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये जो सिंहाचा वाटा उचलला आणि संविधानाची निर्मिती केली, हे संविधान हा बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला दिलेला नवा सांस्कृतिक वारसा आहे, हे माझं मत आहे. तो सामाजिक दस्तऐवज आहेच आहे, राजकीय दस्तऐवज आहेच आहे, सर्वश्रेष्ठ कायद्याचा दस्तऐवज आहेच आहे, परंतु संविधान हे भारताला नवी संस्कृती देतं. आणि ही एक महत्वपूर्ण अशा प्रकारची सांस्कृतिक दिशा संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला दिलेली आहे, हे आपण नीटपणानं लक्षात घेणं गरजेचं आहे. काय आहेत सांस्कृतिक दिशा भारतीय संविधानामध्ये? आणि त्या ज्या सांस्कृतिक दिशा आहेत त्या सांस्कृतिक दिशांचा आपण विकास केला का? त्या दिशांनी नीटपणानं, गतिमानतेनं वाटचाल केली का? याचं उत्तर जेवढ्या गांभीर्यानं या संदर्भात आपण वाटचाल करायला हवी होती त्या गांभीर्यानं आपण वाटचाल करत नाही आहोत असं उत्तर द्यावं लागतं. भारतीय संविधानाचं प्रियांबल हा भारताच्या, प्रजासत्ताक भारताच्या संस्कृतीचा सर्वश्रेष्ठ संदेश आहे. आजच्या भारतीयांच्यासाठीचा सर्वश्रेष्ठ उपदेश आहे. ही सांस्कृतिक दिशा आहे. कशी वाटचाल करायची, आम्ही भारतीय लोकांनी कशी वाटचाल करायची? आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा, या देशातील सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय देण्याचा, या देशात सर्वांना समानता मिळवून देण्याचा, त्याचबरोबर बंधुता निर्माण करण्याचा संकल्प करणारं भारतीय संविधानाचं प्रियांबल हा बाबासाहेब आंबेडकरांनी समग्र भारतीयांना दिलेला नवा सांस्कृतिक वारसा आहे. आम्ही कोण? आम्ही फक्त भारतीय. आम्ही खुरट्या किरट्या जातीच्या, धर्माच्या खुराड्यामध्ये बंदिस्त राहण्यापेक्षा किंवा डबक्यामध्ये बेडकासारख्या डुबक्या मारण्यापेक्षा आमची ओळख भारतीय हीच बनली पाहिजे. आम्ही सारे भारतीय एक जीवानं, एक दिलानं, स्वातंत्र्य, समता, बंधुतेची मूल्य पाळत आणि याच मूल्यांना सर्वश्रेष्ठतेचं स्थान देत आमचा सार्वभौम भारत एकजीवतेनं प्रगतीच्या दिशेनं नेऊ, हा सांस्कृतिक संदेश आहे. आणि हा सांस्कृतिक संदेश बाबासाहेब आंबेडकरांनी जो दिला तो घराघरामध्ये असायला हवा. आम्ही भारतीयांनी तो काळजावर कोरायला हवा. हा संदेश, सांस्कृतिक संदेश जर आम्ही काळजावर कोरला ना
तर आमच्यातील संकुचितता गळून पडेल, खुरटे किरटेपणा गळून पडेल, आमच्यातला स्वजातीचा अहंकार गळून पडेल किंवा स्वजातीचा हीनगंड गळून पडेल, अंधश्रद्धा संपतील, आम्ही बुद्धिवादी बनू, विज्ञानवादी बनू, प्रगतिशील बनू आणि छुटपुट वरवरच्या काहीतरी कृत्रिम कारणासाठी आपापसामध्ये झगडण्याची जी घाणेरडी सवय इथल्या विषमतावादी संस्कृतीनं आम्हाला लावलेली होती, त्या सवयीमधून आम्ही जेव्हा बाहेर येऊ तेव्हा आम्ही एक होऊन समग्र भारताला एक प्रगत राष्ट्र बनवू शकू, यासाठीचा संदेश बाबासाहेब आंबेडकरांनी हा सांस्कृतिक संदेश संविधानाच्या माध्यमातून या देशाला दिलेला आहे. आम्ही या देशामध्ये जात, धर्म, लिंग, जन्मस्थान यावरून कितीतरी भेदाभेद करत होतो. हा कुठलाही भेदाभेद इथून पुढच्या कालखंडामध्ये करता येणार नाही. अशा प्रकारचा समानतेचा मूलभूत हक्क हा उज्ज्वल संस्कृतीचा, मानवतावादी संस्कृतीचा, प्रगतिशील संस्कृतीचा संदेश आहे आणि या संदेशाच्या दिशेनं आपणाला वाटचाल करणं अत्यंत गरजेचं आहे. भारतीय संविधानाचं मूळ तत्वज्ञान, मूळ नैतिकता, मूळ मूल्यात्मकता लक्षात घेऊनच नंतरच्या कालखंडामध्ये त्याला पूरक ठरणारं 51 क हा अनुच्छेद भारतीय संविधानामध्ये समाविष्ट केला. तो जो अनुच्छेद आहे तो मूलभूत कर्तव्यांचा, भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्य हा आमचा सांस्कृतिक वारसा आहे. पण आम्ही याच्याकडे संस्कृती म्हणून पाहतच नाही. आम्ही जुने कालबाह्य झालेले अनेक गोष्टी वाचत राहतो, त्यांची पारायण करत राहतो, ते पुन्हा पुन्हा म्हणत राहतो. पण भारतीय नागरिकांची, भारतीय नागरिक म्हणून काय कर्तव्य आहेत, ही कर्तव्य आम्ही कधी करतो का? त्या कर्तव्यांचा उजाळा करतो का? ही तुमची भारतीय म्हणून असलेली कर्तव्य आहेत हे कधी मांडतो का? आमच्या संस्कृतीमध्ये याला स्थान दिलं पाहिजे आणि घराघरामध्ये हे आम्ही सांगितलं पाहिजे की तिरंग्याचा मान राखणं, राष्ट्रध्वजाचा मान राखणं हे आपलं कर्तव्य आहे. नवे नुसताच 15 ऑगस्ट 26 जानेवारीला शालूट करणं एवढं कर्तव्य नाही, तर तिरंग्याच्या मधून जो वैचारिक मूल्यात्मक संदेश दिला गेलेला आहे तो संदेश आचरणामध्ये आणणं, याची जाणीव आपणाला या माध्यमातून द्यायची असते. या संविधान संस्कृतीने आम्हाला नवे सण दिले. प्रजासत्ताक दिवस दिला, स्वातंत्र्य दिवस दिला, संविधान दिवस दिला, राष्ट्रीय महामानवांच्या जयंत्या दिल्या. हा आमचा सांस्कृतिक वारसा आहे. अजून आम्ही याला आमच्या संस्कृतीमध्ये नीटपणानं प्रतिष्ठा दिलेली नाहीये. आम्ही असं मानत येतो की जुन्या ज्या चाली आहेत, रूढी आहेत, परंपरा आहेत, त्या रूढी चाली परंपरांची कोणतीही चिकित्सा न करता त्यातल्या अनेक चाली रीती कालबाह्य झालेल्या असताना देखील, घातक ठरत असताना देखील आंधळेपणानं त्यांचं जतन करणं म्हणजे संस्कृती. असा संस्कृतीच्या संदर्भात अगदी भाबडा विचार आपण करतो आणि संस्कृतीच्या नावानं अनेक गोष्टीत बालिश भाबडा भातुकलीचा खेळ खेळत राहतो. तो खेळ वांझटा असतो. संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या सांस्कृतिक दिशा दिलेल्या आहेत त्या सांस्कृतिक दिशा हे सांगतात त्यांचा विकास करण्याची गरज आहे.
भारतातल्या आजच्या नागरिकांना संविधान संस्कृतीचा विकास करावा लागणार आहे. त्या दिशेनं प्रचंड मोठं काम करावं लागणार आहे. मी स्वतः त्या दिशेनं माझ्या कुवतीनुसार गेल्या 20 वर्षापासून काम करतोय, परंतु अजून हा विचार नीटपणानं लोकांच्या लक्षात येत नाहीये. ही संस्कृती विकसित करायची आहे. महामानवानं जे सांगितलं तेच फक्त उघडायचं, तेच सांगायचं असं नसतं. महामानवानं जे विचार दिले त्या विचाराची काही बीज विकसित होण्याची राहिलेली असतात. तो विकास करण्याची जबाबदारी पुढच्या पिढ्यांची असते. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जी सांस्कृतिक दिशा दिलेली आहे ती सांस्कृतिक दिशा हे स्पष्टपणानं नमूद करते की संस्कृती ही केवळ जुन्या गोष्टीवर आधारलेली नसते. संस्कृती म्हणजे केवळ जुनं जतन करणं नसतं, तर झाडाला नवी पालवी फुटायची असेल तर जुनी झालेली झाडाची पानं गळून पडावी लागतात, तर नवी पालवी फुटते. भारतीय संस्कृतीला देखील आपणाला नवी पालवी फोडायची आहे आणि ही पालवी फुटावी यासाठी म्हणून आपल्याला संविधान संस्कृतीचा विकास करायचा आहे. संस्कृती ही केवळ भाकड कथांवर, पुराण कथांवर आधारलेली असू नये, कालबाह्य गोष्टींना कवटाळणारी असू नये, तर संस्कृती ही बुद्धिवादी, विज्ञानवादी, प्रागतिक असू शकते. आणि अशा प्रकारची प्रागतिक संस्कृती संपूर्ण भारतामध्ये विकसित करण्यासाठीचा प्रत्येक नागरिकानं प्रयत्न करणं हेच आधुनिक भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरं अभिवादन आहे. अशा प्रकारचं अभिवादन कृतिशीलतेच्या पातळीवरून आपण सर्व भारतीयांनी करावं असं एक विनम्र आवाहन करतो आणि थांबतो. पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं संपूर्ण भारतीयांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आजचा विशेष कार्यक्रम इथेच संपला. www.लोकपेक्षा.com ला नक्की भेट द्या. युट्यूबवर लोकपेक्षा न्यूज सर्च करा, व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा आणि पाहत राहा सोमवार ते शुक्रवार निर्भीड, निपक्ष लोकपेक्षा न्यूज. धन्यवाद.